Hello students, I welcome all of you on the platform of MPBT online lecture series. My name is Akshay Londe and this is your channel AHL lecture. लास्ट लेक्चर मध्ये आपण परपेंडिक्युलर ऍक्सेस थेरम बघितला होता. त्यापूर्वी आपण पॅरलल ऍक्सेस थेरम बघितला. हे दोन्ही थेरम जर तुम्हाला समजलेले असतील तर तुम्हाला आजचं लेक्चर व्यवस्थित समजेल. येते लेक्चर ज्यांनी हे दोन्ही लेक्चर बघितलेले नसतील त्यांनी लेक्चर नंबर 19 आणि 20 बघायचंय तरच त्यांना आजचं लेक्चर समजू शकेल. येते लक्षात. आजचं जे लेक्चर आहे ते न्यूमेरिकल बेस्ड आहे किंवा ज्यांना न्यूमेरिकल्स या चॅप्टरवरचे यायला पाहिजेत असं वाटतंय त्यांनी आजचं लेक्चर बघायचंय, कारण की आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, या दोन्ही थेरमचे ऍप्लिकेशन बघणार आहोत. येतं लक्षात. सीईटी देणाऱ्या स्टुडंटसाठी, नीट आणि जेडब्ल्यू देणाऱ्या स्टुडंटसाठी आजचं जे लेक्चर आहे ते इम्पॉर्टंट आहे, कारण की कोणताही ऑब्जेक्ट जर असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड आउट करायचा ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये समजेल. येते लक्षात. जर तुम्ही स्टेट बोर्डाचं प्रिपरेशन करत असाल तर पेज नंबर 21, 22 आणि 23 बघा बुकचं. त्या बुकमध्ये मात्र तुम्हाला फक्त एक टेबल दिसेल आणि त्याच्यामध्ये नुसते फॉर्म्युले दिलेले दिसतील. येतं लक्षात. पण ते फॉर्म्युले नक्की कसे येत आहेत, ते फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे किंवा ते फॉर्म्युला कसा येतोय त्याचं प्रूफ काय हे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं. ठीक आहे. तर हेडिंग लिहा तुम्ही, ऍप्लिकेशन ऑफ पॅरलल अँड परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. आपण पहिलं ऍप्लिकेशन बघतोय. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म रॉड. एक रॉड आहे जो युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म म्हणजे ज्याचा डायमीटर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कसा आहे तर सेम आहे, त्याला आपण युनिफॉर्म रॉड असं म्हणूयात. बरोबर, याला आपण म्हणूयात युनिफॉर्म रॉड. याचा डायमीटर कसा दिसतोय, युनिफॉर्म दिसतोय. ठीक आहे. पुढे काय दिलंय, त्या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया एका ऍक्सिस भोवती फाइंड आउट करायचा आहे. तो ऍक्सिस कसा आहे तर पासिंग थ्रू सेंटर म्हणलंय. बरोबर आहे, सेंटर मधून पास होणारा आहे असं सांगितलं. आता ऍक्सिस सेंटर मधून असा पण जाऊ शकतो, या डायरेक्शन मध्ये, म्हणजे तुमच्या साईडला येत असेल असं पण असू शकतो, इकडे जाणार पण असू शकतो. नक्की ऍक्सिस सेंटर मधून पास होतोय पण नक्की कसा आहे याच्यासाठी पुढची कंडिशन दिली आहे, परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ही महत्वाची कंडिशन आहे की ऍक्सिस नक्की कसं आहे हे कळलं पाहिजे. बरोबर आहे. हे जर प्लेन असेल, हॉरिझॉन्टल प्लेन, या हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आपण या रॉडला प्लेस केलं तर या प्लेनला ऍक्सिस परपेंडिक्युलर म्हणजे असं असणार. बरोबर, असं असणार. सपोज हा रॉड या व्हर्टिकल प्लेन मध्ये असेल तर या ठिकाणी याचा जो ऍक्सिस असेल परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन म्हणजे असं बाहेर येणार किंवा आत जाणार असणार. हे कळलं पाहिजे तुम्हाला. बरोबर, म्हणजे तो ऍक्सिस कसा आहे, परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ज्या प्लेन मध्ये तो रॉड प्लेस केलेला आहे त्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे असं सांगितलं. आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करायचं. बरोबर आहे. आपण काय करूयात, इथं एक रॉड दाखवूयात. ठीक आहे. आता इंटिग्रेशनची मेथड तुम्हाला वापरायची. जर तुम्ही लेक्चर नंबर 17 बघितलं असेल ज्याच्यामध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क फाइंड आउट केला होता, सेम तशीच मेथड आपल्याला इथं वापरायची. ज्यांनी ते बघितलेलं नसेल त्यांना तुम्हाला, त्या स्टुडंटला लेक्चर नंबर 17 बघावं लागेल. ठीक आहे. बघा, एक रॉड दाखवलाय. त्या रॉडची जी लेंथ आहे ती लेंथ सपोज एल आहे. ठीक आहे. टोटल लेंथ किती आहे तर एल. ठीक आहे. आणि लेंथ ऑफ मास ऑफ रॉड आपण काय मानूयात, एम इतका आहे असं पण मानू. जर टोटल लेंथ रॉडची जर एल इतकी असेल तर ही लेंथ किती असेल सांगा, ही असेल एल बाय 2. ठीक आहे. आणि इकडची पण लेंथ किती असणार आहे, एल बाय 2, हाफ असणार आहे. बरोबर. ठीक आहे. बरं, आपण काय करूयात, या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला सांगितलंय काढायला. आपण काय करूयात, याचा एक छोटासा इलेमेंट घेऊयात. काय करूयात, एक छोटासा इलेमेंट घेऊयात, छोटा पोर्शन घेऊयात. ठीक आहे. आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा आपण विचार करूया. या छोट्या इलेमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस कसा फाइंड आउट करता येईल ते आपल्याला कळालं की आपल्याला पुढचं काम आपलं सोपं होईल. हा इलेमेंट सपोज एक्स इतक्या डिस्टन्स वरती आहे. बरोबर, ऍक्सिस पासून, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून, बरोबर, या ऍक्सिस भोवती रॉड रोटेट होतोय. मग या ऍक्सिस पासून हा इलेमेंट एक्स इतक्या डिस्टन्सवर आहे असं आपण ऍझ्युम करू. आणि हा जो इलेमेंट आहे, या इलेमेंटची जी विड्थ आहे किंवा त्याची जी छोटी लेंथ आहे ती लेंथ आपण डीएक्स मानू. तर इलेमेंट खूप छोटा आहे. बरोबर, असा आहे इलेमेंट. मग इलेमेंट जर असा असेल तर याची जी लेंथ असेल ती लेंथ कशी असणार, खूप छोटी असणार, त्याला आपण डीएक्स मानलं. आणि याचं जे मास आहे ते मास पण कसं असणार आहे, खूप छोटं मास असणार आहे, याला आपण डीएम मानूयात. कशाचं मास, या छोट्या इलेमेंटचं मास डीएम, त्याची छोटी लेंथ डीएक्स. बरोबर. मग या छोट्या इलेमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण या ऍक्सिस भोवती कसा फाइंड आउट करू शकतो. आपल्याला माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कसा फाइंड आउट करतो, तर त्या छोट्या इलेमेंटचं मास डीएम आणि तो छोटा इलेमेंट ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती डिस्टन्सवर आहे तर एक्स,
तर त्या डिस्टन्सचा स्क्वेअर हा आपल्याला मिळाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस स्मॉल इलेमेंट अबाउट द ऍक्सिस. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल माझ्या मते, बरोबर? ठीक आहे. आता आपण काय करूयात, आपल्याला पूर्ण रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. आपण काय करूयात, फक्त या निम्म्या पोर्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढता येईल याचा विचार करूया. सपोज हा ऍक्सिस कुठं आहे, आपण ऍक्सिस कुठं मानलाय, सेंटरला. कुठं आहे तो, सेंटरला. मग सेंटर पासून ते इथपर्यंत या रॉडची लेंथ किती आहे, L/2 आहे, बरोबर? मी जर छोटे छोटे इलेमेंट असे जर घेतले, इथं एक इलेमेंट, इथं एक इलेमेंट, इथं एक इलेमेंट, असे जर छोटे छोटे इलेमेंट घेतले, प्रत्येकाचा असा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला आणि जर जोडला, तर तो काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ धिस पोर्शन असेल. एवढ्या पोर्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. आणि ती जी जोडण्याची प्रोसेस आहे, त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, तर इंटिग्रेशन असं म्हणतो, बरोबर आहे? म्हणजे जर मी याचं इंटिग्रेशन काढलं तर ते मला काय सांगणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ धिस स्मॉल पोर्शन किंवा हाफ ऑफ द रॉड, बरोबर? निम्म्या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया तो असणार. पण त्याच्यासाठी लिमिट अप्लाय करायला पाहिजे, बरोबर आहे का? लक्षात ठेवा काय सांगतोय परत एकदा बघा. x² dm म्हणजे त्या छोट्या इलेमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया, बरोबर आहे? कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो त्या छोट्या इलेमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया, ज्याला आपण असं म्हणूया DI इज इक्वल टू x² dm. DI म्हणजे स्मॉल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस स्मॉल इलेमेंट. ठीक आहे. आणि जर आपण यांचं इंटिग्रेशन काढलं तर ते इंटिग्रेशन आपल्याला काय सांगतं, तर रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया सांगतं. पण आता या ठिकाणी रॉड नक्की एवढा मोठा आहे, मग त्यापैकी कोणता पोर्शन, या बाजूचा का या बाजूचा? तर आपण कन्सिडर केलंय काय, सेंटर पासून ते इथपर्यंत एवढ्या पोर्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला पहिल्यांदा काढायचं. ठीक आहे, एवढ्या पोर्शन. मग याची जी लेंथ आहे ती लेंथ बघा, 0 पासून, सेंटर म्हणजे 0 पासून ते L/2 पर्यंत वाढते. म्हणजे इथं आपल्याला लिमिट अप्लाय करावं लागेल, 0 to L/2. हे जे मिळतंय आपल्याला, हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असणार तो एवढ्या पोर्शनचा असतो, निम्म्या पोर्शन. आणि जर मी याला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर मला पूर्ण रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. अगदी बरोबर आहे, समजतंय? समजतंय? बघा परत एकदा व्यवस्थित समजून घ्या. एक छोटा इलेमेंट, त्या छोट्या इलेमेंटचं मास dm, छोटा इलेमेंट ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती डिस्टन्स वर, x, याचा स्क्वेअर हा आपल्याला मिळाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट स्मॉल इलेमेंट, बरोबर आहे? याचं जर इंटिग्रेशन काढलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड असेल, बरोबर? पण नक्की कोणता पोर्शन, हा पोर्शन का हा पोर्शन? आपण काय केलं, सेंटर पासून फक्त एवढाच पोर्शन कन्सिडर केला. किती लेंथ आहे ही, L/2, म्हणजे 0 to L/2 असं आपल्याला लिमिट अप्लाय करावं लागेल. हे आपल्याला मिळतंय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस हाफ पोर्शन, बरोबर आहे? पण रॉड तर एवढा मोठा आहे, म्हणजे याला मल्टिप्लाय बाय जर 2 केलं आपण, तर तो असणार आहे पूर्ण रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया. पूर्ण रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आपण आता कसं लिहूयात बघा, इथं व्यवस्थित लिहितो आता. देअरफॉर इथं लिहितो मी, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड इज काय येणार आहे बघा बरं, इंटिग्रेशन DI इज इक्वल टू 2 इंटू इंटिग्रेशन 0 to L/2, बरोबर आहे, dm x². याला मानूयात इक्वेशन नंबर 1. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. किंवा आपण एक स्टेप अजून वाढवूयात या ठिकाणी. मोमेंट ऑफ इंटिग्रेशन ऑफ DI, लक्षात ठेवा इंटिग्रेशन ऑफ dx x येत, इंटिग्रेशन ऑफ DI जर असेल तर ते काय येतं, I येतं. इंटिग्रेशन ऑफ dm आपण काढलं होतं बघा, ते किती येत होतं, m येत होतं, बरोबर? तसं इंटिग्रेशन ऑफ DI काय येणार, I. सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन 2 इंटू इंटिग्रेशन 0 to L/2 x² dm असं येईल. याला इक्वेशन नंबर 1 माना. चला याला काय म्हणूयात, इक्वेशन नंबर 1 घेऊया. ठीक आहे, बघा आता पुढे. पण हे जे इक्वेशन 1 आपल्याला मिळालंय, या इक्वेशन मध्ये हे जे मास आहे, हे मास कुणाचं आहे, त्या छोट्या इलेमेंटचं आहे, बरोबर? या छोट्या इलेमेंटचं मास आहे dm. खूप छोटं मास आहे, म्हणजे पण नक्की किती हे आपल्याला माहिती नाही. आपण फक्त एवढंच म्हणतो की याचं मास खूप कमी आहे, याचं मास खूप छोटं मास आहे, ते dm इतकं आहे. dm इतकं आहे म्हणजे नक्की किती आहे ते आपल्याला माहिती करायचं. त्याच्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे लिनियर डेन्सिटी, बरोबर आहे? आपण सरफेस डेन्सिटी शिकलोय बघा, सरफेस डेन्सिटी आठवतंय का, लेक्चर नंबर 17. सरफेस डेन्सिटी सिग्मा इज इक्वल टू मास अपॉन एरिया असतं, बरोबर? तसं लिनियर डेन्सिटी. आता लिनियर डेन्सिटी काय असते, लिनियर डेन्सिटी आपण लॅम्बडाने इंडिकेट करतो. कशाने इंडिकेट करतो, लॅम्बडा. आणि लिनियर डेन्सिटी म्हणजेच मास अपॉन लेंथ असते, किंवा मास पर युनिट लेंथ. एक युनिट लेंथला किती मास,
याला आपण म्हणतो लिनियर डेन्सिटी ऑफ रॉड. लक्षात राहील, लॅम्डा म्हणजेच काय तर लिनियर डेन्सिटी. इथे लिहू शकता लिनियर डेन्सिटी लॅम्डा इज इक्वल टू एम अपॉन एल. याच्यावरून आपल्याला हे छोटं मास जे आहे डीएम हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल, कारण की त्याच्याशिवाय याचं इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व्ह करता येणार नाही. आपल्याला डीएम इज इक्वल टू माहिती करावं लागेल, ते याच्यावरून बघा. याच्यावरून आपण डीएम फाइंड आउट करता येईल आपल्याला, किंवा कसं फाइंड आउट करता येईल ते बघू. सपोज लेंथ 1 मीटर आहे, लेंथ किती आहे रॉडची 1 मीटर आहे, तर त्यावेळेला मास किती येईल. सपोज एल इज इक्वल टू किती सांगितलं मी 1, तर मास इज इक्वल टू किती येते लॅम्डा. मास किती येतं या ठिकाणी लॅम्डा येते, बरोबर. सपोज लेंथ 2 मीटर आहे, लेंथ किती आहे 2 मीटर, तर मास किती येईल 2 या बाजूला जाणार मल्टिप्लाय होणार म्हणजे 2 लॅम्डा. मास किती येते 2 लॅम्डा. लेंथ सपोज 3 मीटर आहे, तर मास किती येईल, मास त्या केसमध्ये 3 लॅम्डा आहे, बरोबर. तसं या ठिकाणी या इलेमेंटची लेंथ आपण किती घेतली डीएक्स, किती घेतली डीएक्स. मग लेंथ डीएक्स असेल तर त्यावेळेला जे मास असणार आहे, जे आपण डीएम मानतोय, ते डीएम मास किती येईल तर डीएक्स इंटू लॅम्डा येईल. ज्यावेळेस लेंथ डीएक्स आहे त्यावेळेस आपण मास किती घेतलंय तर त्या इलेमेंटचं मास आपण डीएम घेतलंय. मग त्यावेळेला हे डीएम मास किती येईल तर डीएक्स इंटू लॅम्डा, बरोबर. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी जे मास मिळालं ते मास किती मिळालं आपल्याला त्या छोट्या इलेमेंटचं तर डीएक्स इंटू लॅम्डा. बस ही व्हॅल्यू काय करूयात आपण या ठिकाणी टाकूयात, बरोबर. मग इथं लिहूयात आपण देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1. समजतंय. बघा मी काय केलं, लिनियर डेन्सिटीचा कन्सेप्ट वापरला. लॅम्डा इज इक्वल टू एम अपॉन एल असतो, बरोबर. लॅम्डा इज इक्वल टू एम अपॉन एल, बरोबर. 1 मीटर लेंथ साठी मास येतंय लॅम्डा, 2 मीटर लेंथ साठी काय येणार आहे मास 2 लॅम्डा, 3 मीटर लेंथ साठी 3 लॅम्डा. जर लेंथ किती असेल डीएक्स इतकी असेल तर त्यावेळेचं मास डीएम किती येणार आहे डीएक्स इंटू लॅम्डा. बस ती व्हॅल्यू मी काय करणार इक्वेशन 1 मध्ये टाकणार आहे. देअरफॉर आय इज इक्वल टू 2 इंटू इंटिग्रेशन 0 टू एल बाय 2 एक्स स्क्वेअर आहे असं, बरोबर. आणि डीएम ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली डीएक्स लॅम्डा. ठीक आहे. या ठिकाणी लॅम्डा काय लक्षात ठेवा, लिनियर डेन्सिटी एक कॉन्स्टंट टर्म, बरोबर आहे. म्हणजेच कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन निघत नसतं, पाठीमागच्या लेक्चर मध्ये सांगितलं. त्यामुळे लॅम्डा आपण काय करूयात बाहेरच्या बाजूला घेऊ, 2 लॅम्डा असं येईल. सो इंटिग्रेशन 0 टू एल बाय 2 एक्स स्क्वेअर डीएक्स असं येईल. आता इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर कसं काढतात, इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंडेक्स मध्ये एक मिळवायचा असतो आणि जो नवीन इंडेक्स तयार होतोय त्यानं डिवाइड करायचं, म्हणजेच एक्स क्यूब अपॉन 3 येत. समजतंय. यात एक मिळवायचा म्हणजेच एक्स क्यूब झालं, आणि तो नवीन इंडेक्स जो आहे त्यानं काय करायचं डिवाइड करायचं, म्हणजेच इथं काय येणार आहे बघा एक्स क्यूब अपॉन 3 2 लॅम्डा आणि काय आलं एक्स क्यूब अपॉन 3 असं येईल. आणि हे लिमिट आहे 0 टू एल अपॉन 2, बरोबर आहे. अच्छा, आता जरा बघा पुढे पुढे बघा. या ठिकाणी इकडे लिहिता येईल आपल्याला आय इज इक्वल टू 2 लॅम्डा काय आलंय एक्स क्यूब अपॉन 3 0 टू एल बाय 2. ठीक आहे. 3 कॉन्स्टंट आहे, 3 ला आपण काय करूयात ब्रॅकेटच्या बाहेर घेऊयात, म्हणजेच काय येईल 2 अपॉन 3 लॅम्डा आतमध्ये राहतं एक्स क्यूब 0 टू एल बाय 2. आता या ठिकाणी इंटिग्रेशनचा नियम काय करतो, लिमिट अप्लाय करायचं असतं. पहिल्यांदा अप्पर लिमिट आणि मायनस परत लोअर लिमिट, म्हणजेच एक्सच्या ठिकाणी एकदा एल बाय 2 टाकायचं मायनस परत एक्सच्या ठिकाणी 0 टाकायचं, म्हणजेच 2 अपॉन 3 लॅम्डा काय येणार आहे बघा एक्सच्या ठिकाणी एल बाय 2 टाकलं तर एल बाय 2 चा क्यूब होईल, म्हणजेच काय येणार आहे इथं एल क्यूब अपॉन 2 चा क्यूब, 2 चा क्यूब किती येतो 8 मायनस 0 इथं टाकलं तर काय येणार आहे तर 0 येणार, बरोबर आहे. ठीक, म्हणजेच हे आलं 2 अपॉन 3 लॅम्डा एल क्यूब अपॉन 8 असं येईल. ठीक आहे. लॅम्डाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे का, माहिती आहे. लॅम्डाची व्हॅल्यू लिनियर डेन्सिटी आपल्याला माहिती आहे काय आहे बघा एम अपॉन एल आहे, म्हणजे इथं आपण लॅम्डाच्या ठिकाणी एम अपॉन एल ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो, म्हणजे हे किती येईल एम अपॉन एल, बरोबर. एल क्यूब अपॉन 8 आहे तसंच.
लॅमडाच्या ठिकाणी फक्त m/l टाकलं, l³ आहे. तसंच एक l इथल्या एका l बरोबर कॅन्सल होईल, बरोबर, आणि 2 न 8 ला डिवाइड करता येईल, किती येईल, बेचोक 8, 4 गुणिले 3 12, म्हणजेच काय आलं बघा, ml² 12 this is the moment of inertia of rod about the axis passing through the center. सेंटर मधून जर ऍक्सिस पास होत असेल तर रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/12 इतका येतो. आता बुक मध्ये ही डायरेक्ट फॉर्म्युला दिलेला आहे, कसा येतोय ते मी इथं एक्सप्लेन केलेलं आहे. येते लक्षात, तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, प्रूफ पण लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, हे एवढं लिहून घ्या. मग आपण काय करूया, याचं दुसरं ऍप्लिकेशन बघूया. ओके, मगाचा पॉईंट नोट डाऊन केलेला असेल तर बघा, आता आपल्याला पुढचं ऍप्लिकेशन बघायचं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म रॉड अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स एंड असं म्हणलं, बरोबर आहे. मगाच्या सारखाच एक रॉड आहे, ठीक आहे, आणि या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे अबाउट द ऍक्सिस. तो ऍक्सिस कसा आहे तर एंड मधून पास होतो, म्हणजे इथनं पास होतो असं. तर या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे त्या रॉडचा. ठीक आहे, तर कसा फाइंड आउट करता येईल बघूयात आपण. हा आहे रॉड, ठीक आहे, हा काय रॉड आहे, युनिफॉर्म रॉड आहे, ठीक आहे. ठीक, हा त्याचा सेंटर आहे, ठीक आहे, आणि या ठिकाणी हा आहे ऍक्सिस जो एंड मधून पास होतोय असं आपल्याला दिसतंय, बरोबर आहे. हा रॉड जो आहे, हा रॉड या ऍक्सिस भोवती रोटेट होतोय, ठीक आहे. या पॉइंटला आपण मानूयात सपोज ओ, ठीक आहे, हा सेंटर आहे, याला आपण मानूयात सी. तर या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे IO, बरोबर. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस असणार आहे IO, ठीक आहे. कसा फाइंड आउट करता येईल आता त्याचा विचार करूया. सेंटर मधून पास होणारा जो ऍक्सिस आहे, या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आताच फाइंड आउट केला, तो किती येत होता, ml²/12 मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रॉड अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. आता आपण फाइंड आउट केला, ml²/12 आला होता, बरोबर, ठीक आहे. या रॉडची जी टोटल लेंथ आहे ती सपोज L आहे, तर हे डिस्टन्स किती असेल, L/2. हे किती असणार आहे, L/2 असणार आहे. हे सुद्धा डिस्टन्स किती असणार आहे, L/2 असणार आहे. बघा, या ठिकाणी दोन ऍक्सिस कसे आहेत, एकमेकांना पॅरलल असतील तर पॅरलल ऍक्सिस थेरम वापरता येईल आपल्याला. पॅरलल ऍक्सिस थेरम आठवा, फॉर्म्युला काय होता पॅरलल ऍक्सिस थेरमचा, IO इज इक्वल टू IC प्लस MH². फॉर्म्युला माहिती आहे, IO इज इक्वल टू IC प्लस MH². याचा अर्थ काय होता, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए फिक्स्ड पॉइंट, अबाउट ए फिक्स्ड ऍक्सिस, सॉरी, moment of inertia about a fixed axis is equal to moment of inertia about a axis passing through the center plus m म्हणजे mass of the body into square of the distance between two parallel axes, h² म्हणजेच काय, दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स, त्याचा स्क्वेअर. मग या ठिकाणी हे दोन ऍक्सिस आहे, यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण h मानतो, बरोबर आहे. आणि h इज इक्वल टू किती येणार आहे, L/2 येणार आहे, h इज इक्वल टू L/2 येणार आहे, बरोबर आहे. समजतंय. हा पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला जर माहिती नसेल तर लेक्चर नंबर 19 बघावं लागेल. IO इज इक्वल टू IC प्लस MH². IO म्हणजे फिक्स्ड ऍक्सिस भोवती काढलेला मोमेंट ऑफ इनर्शिया. कशा इतका येतो तर समेशन आहे. कशाची समेशन, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर प्लस बॉडीचं मास इनटू h म्हणजे काय तर दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स, त्याचा स्क्वेअर, ठीक आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी IC माहिती पाहिजे. आता IC म्हणजे काय तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर, बरोबर. सेंटर मधून पास होणाऱ्या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच IC, ठीक आहे. फिक्स्ड ऍक्सिस कोणता, यापैकी फिक्स्ड ऍक्सिस कोणता असेल, ज्या ऍक्सिस भोवती तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा तो फिक्स्ड ऍक्सिस, किंवा ज्या ऍक्सिस भोवती बॉडी रोटेट होते तो फिक्स्ड ऍक्सिस. म्हणजेच कोणता ऍक्सिस, हा ऍक्सिस. म्हणजे या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया IO इज इक्वल टू IC, बरोबर, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंटर IC प्लस MH², असं करावं लागेल. मग इथं आपण बघा, सुरुवातीला असं लिहूयात, लेंथ ऑफ रॉड किती घेतली आहे, L, मास ऑफ रॉड M, कोणता थेरम वापरणार इथं, पॅरलल ऍक्सिस, बाय पॅरलल ऍक्सिस थेरम. काय माहिती आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरम वरून, तर IO इज इक्वल टू IC प्लस MH², ठीक आहे. या ठिकाणी लिहितो बघा,
IO इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. ठीक आहे. ठीक. IC ची व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला? माहिती आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रॉड अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. मगाशी फाइंड आउट केलं आपण, किती आला होता? ML स्क्वेअर अपॉन 12 हा आला होता. प्लस M म्हणजेच काय? मास ऑफ द रॉड. रॉडचं मास किती आहे आपल्या? M आहे. आणि H किती आहे? H म्हणजेच काय? डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सेस किती आहे? तर L/2 म्हणजे L/2 चा स्क्वेअर. L/2 चा स्क्वेअर म्हणजेच L स्क्वेअर अपॉन किती येणार आहे? तर 4 येईल. असे बस हे सॉल्व्ह केलं की आपल्याला मिळेल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड. बरोबर. डिनॉमिनेटर सेम करता येईल आपल्याला. इथे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3 न. आणि वरती पण कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3 न. म्हणजेच काय येणार आहे? ML स्क्वेअर अपॉन 12 प्लस इथे 3 ने मल्टिप्लाय केलं 12 आलं. वरती सुद्धा 3 ने मल्टिप्लाय करूयात ML स्क्वेअर असेल. किती येते बघा? 3ML स्क्वेअर प्लस ML स्क्वेअर. 3ML स्क्वेअर प्लस 1ML स्क्वेअर म्हणजेच 4ML स्क्वेअर अपॉन 12 म्हणजेच हे किती येते बघा? ML स्क्वेअर अपॉन 3. काय मिळालं आपल्याला? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रॉड अबाउट द ऍक्सिस पासिंग ऍट द एंड. जर ऍक्सिस एंड मधून पास होत असेल, या ऍक्सिस भोवती रॉड रोटेट होत असेल, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया येतो ML स्क्वेअर अपॉन 3. माहिती काय असायला पाहिजे होतं इथं आपल्याला? की सेंटर मधून पास होणाऱ्या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतो हे माहिती पाहिजे. तो आहे ML स्क्वेअर अपॉन 3. ठीक आहे. तर हे नोट डाऊन करा. मग आपण काय करूयात? पुढचा ऑब्जेक्ट घेऊयात. बघा आता नेक्स्ट ऑब्जेक्ट आहे रिंग. येते लक्षात? रिंग साठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. ऑलरेडी लेक्चर नंबर 17 मध्ये आपण रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला. येते लक्षात? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग I इज इक्वल टू MR स्क्वेअर असा आपल्याला फॉर्म्युला सुद्धा मिळालेला होता. बरोबर आहे. पण या ठिकाणी आपण ऍक्सिसची पोझिशन चेंज करून वेगवेगळ्या ऍक्सिस भोवती त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो ते चेक करायचं आपल्याला. बरोबर. पहिली कंडिशन ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रिंग. थिन म्हणजे खूप पातळ, जिला थिकनेस कशी आहे? खूप कमी. अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. सेंटर मधून पास होणारा ऍक्सिस म्हणजेच एक ऍक्सिस जो रिंगच्या सेंटर मधून पास होते, म्हणजे या पद्धतीनं. बरोबर. या पद्धतीनं परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आता ऍक्सिस जो आहे तो ऍक्सिस कसा पास होतोय सेंटर मधून हे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच बघा, इथं सेंटर आहे तर मी ऍक्सिस असा पण दाखवू शकतो ना, सेंटर मधून पुढे पास होऊ शकतो. असा पण ऍक्सिस सेंटर मधून पास होऊ शकतो आणि असा पण पास होऊ शकतो. यापैकी नक्की कोणता ऍक्सिस? तर त्याच्यासाठी शेवटचं स्टेटमेंट महत्वाचं आहे. परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. बरोबर आहे. ऍक्सिस इज परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे ही रिंग जी आहे ती आपण हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये ठेवलेली आहे. बरोबर. मग ऍक्सिस कसा आहे? सेंटर मधून पास होते, परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन म्हणजे असा दाखवावा लागेल. या ऍक्सिस भोवती ही रिंग काय होते? तर रोटेट होते. बरोबर. रोटेट होते. आणि हिचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा. म्हणजे डायग्राम अशी येईल. बरोबर. ही आहे रिंग, हा आहे सेंटर, ही आहे रॅडियस आणि हा आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन. हा आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन. या ऍक्सिस भोवती ही रिंग रोटेट होते. बरोबर. सेंटर आहे सपोज C. तर या ऍक्सिस भोवती या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणारे IC. रिंगचं मास आपल्याला माहिती आहे, डिस्कस केलंय आपण ऑलरेडी. सर्कम्फरन्स वरती कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, म्हणजेच हे तिचं मास आहे सपोज M. म्हणजे तिथं आपण लिहू शकतो मास ऑफ रिंग काय? मास ऑफ रिंग M, रेडियस ऑफ रिंग R. ठीक आहे. आणि हे जे मास इथं कॉन्सन्ट्रेट झालंय सर्कम्फरन्स वरती, ते ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती डिस्टन्स वरती आहे? तर R इतक्या डिस्टन्स वरती आहे. मग या ऍक्सिस भोवती जो मोमेंट ऑफ इनर्शिया येईल तो मोमेंट ऑफ इनर्शिया असणारे IC. मग इथे लिहू शकतो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग इज इक्वल टू, किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग IC इज इक्वल टू त्या रिंगचं मास M आणि ते किती डिस्टन्स वरती रोटेट होतंय? R इतक्या डिस्टन्स, त्या डिस्टन्सचा स्क्वेअर. सो IC इज इक्वल टू MR स्क्वेअर. हा असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग. बरोबर आहे. पण कधी? ज्यावेळेस ऍक्सिस सेंटर मधून पास व्हायला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तो ऍक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन असला पाहिजे. तर हे आपण त्याच दिवशी डिस्कस केलेलं होतं. आता पुढची कंडिशन बघा, इथं काय दिली. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रिंग. परत एकदा थिन रिंग आहे
अबाउट टँजेंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन असं म्हणतात. बरोबर आहे. टँजेंट म्हणजे लक्षात येतोय, टँजेंट म्हणजे थोडक्यात अशी लाईन किंवा असा ऍक्सिस जो त्या रिंगला टच करून जाणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही असं दाखवू शकता, टच करून असा चाललाय, असा पण मी दाखवू शकतो, टच करून तुमच्या साईडला येतो, किंवा असा पण दाखवू शकतो, टच करून इकडं पण चाललंय, असं पण असू शकतो. पण यापैकी टँजेंट नक्की कसा आहे, टच करून असा चाललेला आहे का टच करून वरनं खाली चाललेला आहे, नक्की कसं आहे ते याच्यामध्ये आपल्याला कळेल. काय दिले वाचा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रिंग अबाउट द टँजेंट. टँजेंट म्हणजे आपल्याला एक ऍक्सिसच दाखवायचा आहे, बरोबर आहे. टँजेंट म्हणजेच काय, टच करून जाणारा, बरोबर, टच करून जाणार. कुणाला टच करून जाणारा, तर त्या रिंगला टच करून जाणार. ठीक आहे. तो टँजेंट कसा आहे, परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे, महत्वाचं, बरोबर आहे. म्हणजे रिंग हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आहे, सपोज अशी आहे, ठीक आहे, या पद्धतीनं. तर टँजेंट आपल्याला कसा दाखवायचा, असं चालेल का दाखवलेलं टच करून, नाही चालणार. का, कारण की सांगितलंय टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे, म्हणजेच असं जाणार आहे. परपेंडिक्युलर टू प्लेन म्हणजे प्लेन हॉरिझॉन्टल आहे, त्याला परपेंडिक्युलर म्हणजे असं, बरोबर, टच करून खाली चाललेला आहे, बरोबर. मग या ठिकाणी डायग्राम कशी येईल बघा, ही आहे रिंग, हा आहे तिचा सेंटर सी, ठीक आहे, इथं आहे तिची रॅडियस आर, आणि इथं आहे टँजेंट, हा आहे टँजेंट. या ऍक्सिस भोवती, बरोबर, हा टँजेंट पॉइंट आहे, याला आपण काय म्हणूया, सपोज याला आपण ओ मानूया, चला, बरोबर, हा टँजेंट आहे. मग या ऍक्सिस भोवती रिंग काय होते, तर रोटेट होते. या ऍक्सिस भोवती रिंग रोटेट, कशी रोटेट होत असेल बघा, अशी, या पद्धतीने रोटेट होते, समजतंय. हा उभा ऍक्सिस आहे, या ऍक्सिस भोवती रिंग काय होते, रोटेट होते, कशी, या पद्धतीने. तर तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे असं विचार. मग हा टँजेंट आहे, या टँजेंट भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आय टी मानू, काय मानूयात, आय टी, ठीक आहे. किंवा आपण असं पण मानू शकतो, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट ओ, आय ओ म्हणलं तरी सुद्धा चालू शकतं, काय अडचण येत नाही. आय ओ म्हणा किंवा टँजेंट आहे म्हणून आय टी लिहिलं तरी सुद्धा चालेल, काय अडचण नाही. ठीक, कसा फाइंड आउट करता येईल जरा विचार करा. आपण एक काम करूया, या रिंगच्या सेंटर मधून पास होणारा जो ऍक्सिस आहे तो दाखवायचा आपण, ठीक आहे. सेंटर मधून पास होत असलेल्या ऍक्सिस भोवती त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणारे आयसी, जो आपण आता फाइंड आउट केला, आयसी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर, बरोबर. रिंग जर सेंटर मधून पास होणाऱ्या ऍक्सिस भोवती रोटेट होत असेल तर तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतो, आयसी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर, बरोबर. ठीक, आता बघा इथं दोन दोन ऍक्सिस तयार झाले. टँजेंट मध्ये सुद्धा तुम्ही एक ऍक्सिस कन्सिडर करू शकता, आणि दुसरा ऍक्सिस जो आहे तो दुसरा ऍक्सिस सेंटर मधून पास होतो, बरोबर. रिंग कोणाभोवती रोटेट होते, रिंग रोटेट होते या ऍक्सिस भोवती, म्हणजे हा फिक्स्ड ऍक्सिस, हा काय असणार आहे, फिक्स्ड ऍक्सिस. आणि हे दोन्हीच्या दोन्ही ऍक्सिस कसे पॅरलल आहेत, पॅरलल असतील तर पॅरलल ऍक्सिस थेरम वापरता येईल. पॅरलल ऍक्सिस थेरम मध्ये काय माहिती असायला पाहिजे आपल्याला, फॉर्म्युला, काय फॉर्म्युला होता आठवा, आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आय ओ म्हणजे काय, फिक्स्ड ऍक्सिस भोवती असलेला त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया, फिक्स्ड ऍक्सिस भोवती त्या बॉडीचा असलेला मोमेंट ऑफ इनर्शिया. मग फिक्स्ड ऍक्सिस भोवती असलेला बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय टी इज इक्वल टू, आयसी म्हणजे काय, त्याच बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कशा भोवती, अशा ऍक्सिस भोवती जो ऍक्सिस सेंटर मधून पास, प्लस एम एच स्क्वेअर. आणि एच म्हणजे काय, एच इज नथिंग बट ए डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. मग दोन ऍक्सिस मधलं जे डिस्टन्स आहे ते आपण काय दाखवलं, इथं आर असणार आहे, म्हणजेच एच इज इक्वल टू आर असं लिहितो, बरोबर आहे का, एच इज इक्वल टू आर, बरोबर. मग इथं आपण लिहू शकतो, काय लिहिता येईल बघा बरोबर, बाय पॅरलल ऍक्सिस थेरम, बाय पॅरलल ऍक्सिस थेरम काय लिहिता येईल आपल्याला, आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर, ठीक आहे. ओके, आय ओ म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट ए फिक्स्ड ऍक्सिस. फिक्स्ड ऍक्सिस म्हणजे हा टँजेंट, बरोबर, म्हणजेच या ऍक्सिस भोवती काढलेला मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आय टी म्हणलंय, म्हणजेच आय ओ च्या ठिकाणी मी आय टी लिहिलं तरी सुद्धा चालेल, म्हणजेच आय टी इज इक्वल, अच्छा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंटर किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे एम आर स्क्वेअर आहे, म्हणजे इथं आपण लिहू शकतो एम आर स्क्वेअर प्लस एम म्हणजेच काय, रिंगचं मास, रिंगचं मास किती आहे, एम इतकंच आहे. एच, एच म्हणजे दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स किती आहे,
एच एच इज इक्वल टू आर आहे, म्हणजेच किती येणार आहे तर आर स्क्वेअर आहे. बरोबर, इथं तुम्ही लिहू शकता आयसी इज इक्वल टू आपण घेतलाय एम आर स्क्वेअर. बरोबर, सिन्स आयसी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. बरोबर, आयसी ची व्हॅल्यू आपण एम आर स्क्वेअर इतकी टाकली. एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर किती येते तर 2 mr square. This is the moment of inertia of ring about the tangent perpendicular to its plane. ज्या वेळेला tangent जो आहे तो रिंगला टच करून जातो आणि परपेंडिक्युलर टू प्लेन असतो, त्यावेळेला त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2 mr स्क्वेअर इतका आहे. येते का लक्षात? ठीक आहे, हे दोन्ही पॉइंट लिहा. मग आपण रिंग साठी अजून 2 केसेस काय करूयात कन्सिडर करू. ओके, मगाचा पॉइंट जर आता तुम्ही नोट डाऊन केलेला असेल तर आता बघा पुढची रिंग साठीची कंडिशन काय सांगितलेली आहे. ठीक आहे, या दोन्ही शेवटच्या ज्या 2 कंडिशन आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. बघा काय सांगितलंय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रिंग अबाउट इट्स डायमीटर असं सांगितलंय. काय सांगितलं? डायमीटर. म्हणजे रिंग ही अशी आहे, बरोबर, तर याच्या डायमीटरच्या अबाउट त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. आपण सेंटर मधून ज्यावेळेस ऍक्सिस पास होतो आणि त्या ऍक्सिस भोवती रिंग ज्यावेळेस रोटेट होते तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढला एम आर स्क्वेअर. आणि जर टँजंट असेल, टँजंट म्हणजेच ऍक्सिस त्या रिंगला टच करून जात असेल आणि त्या ऍक्सिस भोवती जर रिंग रोटेट होत असेल तर तिचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया काढला 2 mr स्क्वेअर आहे. पण आता इथं डायमीटर सांगितलंय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट द डायमीटर म्हणजे नक्की काय, जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बघा ही रिंग आहे, ही अशी रिंग आहे. ठीक आहे, बरोबर, ही जी रिंग आहे ही रिंग दिसते. ठीक आहे, ही रिंग मी इथं दाखवतो बघा, अशी आहे सपोज. ठीक आहे, तर डायमीटर म्हणजे आपल्याला माहिती आहे की हा असणार आहे डायमीटर. या डायमीटर मधून पास होणारा एक ऍक्सिस दाखवावा लागेल. ठीक आहे, याला आपण सपोज एक्स एक्स डॅश म्हणलो आपण. ठीक आहे, दुसरा एक ऍक्सिस त्याला म्युच्युअली परपेंडिक्युलर आपण दाखवू, ज्याला म्हणूयात आपण वाय वाय डॅश. ठीक आहे, आणि तिसरा एक ऍक्सिस असेल, तो तिसरा ऍक्सिस असा या सेंटर मधून पास होणार आहे. म्हणजे 3 ऍक्सिस आहेत इथं, एक्स वाय आणि झेड असे इमॅजिन करावे लागतील. ज्यावेळेस लक्षात ठेवा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट द डायमीटर किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट द डायमीटर असं जर फाइंड आउट करायचं असेल तर त्या तिन्ही केसमध्ये आपल्याला 3 ऍक्सिस कन्सिडर करावे लागतात, जे इथं दाखवले. ही रिंग आहे, एक एक्स ऍक्सिस, एक वाय ऍक्सिस आणि तिसरा झेड ऍक्सिस, आणि ही तीनही ऍक्सिस म्युच्युअली परपेंडिक्युलर असणार आहेत. या 3 ऍक्सिस भोवती ही रिंग रोटेट होते असं तुम्हाला इमॅजिन करावं लागणार आहे. ठीक आहे, हा आहे बघा ऍक्सिस एक्स एक्स डॅश. ठीक आहे, हा आहे सेंटर. त्याचप्रमाणे याला परपेंडिक्युलर, या ऍक्सिसला परपेंडिक्युलर मी एक ऍक्सिस दाखवतो, तो असणार आहे ऍक्सिस वाय वाय डॅश. ठीक आहे, वाय वाय डॅश. ठीक आहे, दोन्ही ऍक्सिस लक्षात ठेवा परपेंडिक्युलर आहे. आणि तिसरा ऍक्सिस बघा हा असा आहे. ठीक आहे, तिसरा ऍक्सिस हा आहे झेड 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 डॅश. ठीक आहे, हा आहे सेंटर, हा आहे सेंटर ओ. ठीक आहे, एक्स वाय झेड अशा 3 ऍक्सिस भोवती हे तीनही ऍक्सिस म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. समजतंय ना? ऍक्सिस एक्स असा आहे, ऍक्सिस वाय लक्षात ठेवा, ऍक्सिस वाय जो आहे तो ऍक्सिस वाय ऍक्च्युअली असा आहे आणि झेड ऍक्सिस वरती. समजते? ही अशी रिंग आहे, इमॅजिन करा रिंग अशी आहे. एक्स ऍक्सिस इकडच्या डायरेक्शन मध्ये डायमीटर मधून पास होतो. ठीक आहे, वाय ऍक्सिस इकडून पास होतोय जो या डायरेक्शन मध्ये चाललाय आणि डायमीटर मधून पास होतोय. बरं, आणि झेड ऍक्सिस कसा आहे? असा आहे. लक्षात येतंय? ही रिंग एक्स ऍक्सिस कसा पास होतोय? डायमीटर मधून पुढं, वाय ऍक्सिस डायमीटर मधून इकडं आणि झेड ऍक्सिस असा पास होतो. ठीक आहे, तर तीनही ऍक्सिस एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. आता बघा या 3 ऍक्सिस पैकी 2 ऍक्सिस त्या रिंगच्याच प्लेन मध्ये आहेत. बरोबर आहे, रिंग हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आहे. मग यापैकी कोणते 2 ऍक्सिस याच प्लेन मध्ये आहेत, म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आहेत? तर एक आहे एक्स ऍक्सिस आणि दुसरा वाय ऍक्सिस. बरोबर, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस हे दोन्ही सेम प्लेन मध्ये आहेत, पण झेड ऍक्सिस जो आहे तो त्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. आता तुमच्या डोक्यामध्ये लगेच ट्यूब पेटलेली असणार आहे की या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, तर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम काय करायचं, वापरायचं आहे. बरोबर, लक्षात ठेवा. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस काय असणार आहे, तर आय एक्स. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिंग अबाउट वाय ऍक्सिस काय असणार आहे, आय वाय. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिंग अबाउट झेड ऍक्सिस काय असणार आहे, आय झेड. ठीक आहे, याच्यासाठी तुम्हाला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वापरावा लागणार आहे, तो माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, इथं लिहू शकता तुम्ही लेट
आय एक्स काय आहे, आय एक्स काय आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट कोणत्या ऍक्सिस होती तर एक्स ऍक्सिस होती. ठीक आहे. त्याच्यानंतर आय वाय काय असणार आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट वाय ऍक्सिस. ठीक आहे. आणि आय झेड काय असणार आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट झेड ऍक्सिस. या ठिकाणी रिंग लक्षात ठेवा तीनही ऍक्सिस भोवती रोटेट होते, तीनही ऍक्सिस भोवती, तिन्ही ऍक्सिस म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. दोन ऍक्सिस त्या रिंगच्याच प्लेन मध्ये आहे आणि झेड ऍक्सिस मात्र त्या प्लेनला कसा आहे तर परपेंडिक्युलर आहे. येते लक्षात. ओके, मग आता परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वरून आपण हे फाइंड आउट करू शकतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस हे डायमीटर मधून पास होत आहेत. झेड ऍक्सिस डायमीटर मधनं नाही पास होत, झेड ऍक्सिस सेंटर मधनं पास होत. डायमीटर मधून पास होणारे ऍक्सिस कोणते दोन, एक आहे एक्स आणि वाय. म्हणजे जर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस फाइंड आउट केला, ठीक आहे, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस जर फाइंड आउट केला तर तो इक्वल येईल. का, कारण की दोघं सुद्धा डायमीटर मधून पास होत आहेत. बरोबर, एक्स ऍक्सिस मधून पास होणारा आणि वाय ऍक्सिस मधून पास होणाऱ्या ऍक्सिस भोवती रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वलच येणार. बरोबर, दोघं सुद्धा काय करतात, दोघं सुद्धा डायमीटर मधून पास होत आहेत. बरोबर की नाही. मी जर सपोज पहिल्यांदा एक्स ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढला, एक्स ऍक्सिस भोवती तो काहीतरी आहे, आणि वाय ऍक्सिस भोवती जर काढला तर ते दोन्ही सुद्धा इक्वलच येणार. कारण की रिंग कशी आहे तर सिमेट्रिक ऑब्जेक्ट, सिमेट्रिक ऑब्जेक्ट जर असेल तर या ठिकाणी डायमीटर भोवती जे दोन ऍक्सिस आहे किंवा डायमीटर मधून पास होणारे जे दोन ऍक्सिस आहेत या ऍक्सिस भोवती काढलेला मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वलच आहे. बरोबर, म्हणजे इथं तुम्ही म्हणू शकता ड्यू टू सिमेट्री, ड्यू टू सिमेट्री काय लिहू शकतो आपण तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस. हे दोन्ही कसे असतील इक्वल असतील आणि दोघं पण डायमीटर मधून पास होत आहेत ऍक्सिस. म्हणजे या ऍक्सिस भोवती काढलेला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय असणार आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर असेल. बरोबर आहे का. दोन्ही सुद्धा ऍक्सिस, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस कुठून पास होत आहेत डायमीटर मधून. डायमीटर मधून पास होणाऱ्या ऍक्सिस भोवती जर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढला तर तो असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिंग अबाउट द डायमीटर, म्हणून लिहिलं इज इक्वल टू आय डी. बरोबर आहे, ठीक आहे. मग आता या ठिकाणी परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आपण वापरू शकतो की नाही. बरोबर आहे, मग इथे लिहिता येईल बाय परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. काय सांगतो परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, लेक्चर नंबर 20 लक्षात ठेवा. काय सांगतो तर आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय असं सांगतो. याचा अर्थ काय तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस, झेड ऍक्सिस भोवती काढलेला मोमेंट ऑफ इनर्शिया हा समेशन असतो कशा इतकी तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट बॉडी अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस, म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस या भोवती काढलेल्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या एडिशन इतका असतो. समजतंय. हा आहे झेड ऍक्सिस, झेड ऍक्सिस भोवती काढलेला मोमेंट ऑफ इनर्शिया हा कशा इतका असणार आहे तर एक्स ऍक्सिस भोवती काढलेला मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस वाय ऍक्सिस भोवती काढलेल्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या ऍडिशन इतका. बरोबर आहे, ठीक आहे. आपण आय एक्स प्लस आय वाय म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस आणि अबाउट वाय ऍक्सिस किती आहे तर आय डी इज इक्वल टू काय लिहिलंय आपण आय डी लिहिलंय. म्हणजे या ठिकाणी मी लिहू शकतो आय डी प्लस आय डी म्हणजेच किती येणार आय डी प्लस आय डी 2ID, 2ID. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस. ठीक आहे, म्हणजे याच्यावरून बघा आय डी इज इक्वल टू आय डी म्हणजेच काय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर आपल्याला मिळेल आय झेड अपॉन 2. बरोबर, काय मिळेल आपल्याला आय डी इज इक्वल टू आय झेड अपॉन 2 असं मिळेल. ठीक आहे, ओके. आता आय झेड काय, आय झेड म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट झेड ऍक्सिस. झेड ऍक्सिस कसा पास होतोय सेंटर मधून, मग सेंटर मधून पास होणाऱ्या ऍक्सिस भोवती रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं. तो किती येतो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर किती येतो तर mr स्क्वेअर येतो. किती येतो mr स्क्वेअर येतो. म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द डायमीटर किती येणार आहे तर mr स्क्वेअर अपॉन काय आलं 2 आलं. mr स्क्वेअर अपॉन किती येतोय तर 2 येतोय. येते लक्षात बघा mr स्क्वेअर अपॉन 2.
तो हे मिळालं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द डायमीटर. सोपं आहे, कळतंय, लक्षात येते का? लक्षात बघा, तुमच्या आयडी इज इक्वल टू काय मिळालं, आय झेड अपॉन टू. आय झेड म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफरिंग अबाउट द झेड ऍक्सिस. झेड ऍक्सिस कुठून पास होतोय, सेंटर मधून. सेंटर मधून जर ऍक्सिस पास होत असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, तर एम आर स्क्वेअर. सो एम आर स्क्वेअर अपॉन टू. या ठिकाणी वाटल्यास तुम्ही असं लिहू शकता, आय झेड इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. इथं तुम्ही दाखवू शकता, काय अडचण नाही. काय केलं कळलं का? दोन ऍक्सिस आय एक्स आय वाय, दोन ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा इक्वल दाखवला. काय इक्वल दाखवला? कारण की दोन्ही ऍक्सिस डायमीटर मधून पास होत आहेत. कुठून पास होत आहेत, तर डायमीटर मधून. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस डायमीटर मधून पास होत. या दोघांमधला जो मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे तो कसा असणार आहे, इक्वल असणार आहे. तो किती असणार आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डायमीटर असणार आहे, म्हणून आयडी इतका लिहिला. बरोबर. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वापरला. आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आय एक्स आय वाय म्हणजेच आयडी, दोघांची ऍडिशन 2 आयडी. आयडी इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं, आय झेड अपॉन 2. आणि इथं आय झेड ची व्हॅल्यू म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट द झेड ऍक्सिस म्हणजेच पासिंग टू द सेंटर आपल्याला मिळाला या ठिकाणी एम आर स्क्वेअर बाय 2 फायनल फॉर्म्युला. बरोबर आहे, इथपर्यंत कळालं का तुम्हाला? बरोबर. अच्छा, आता बघा, आता लक्ष द्या इकडं. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रिंग अबाउट ए टँजंट टू द सर्कल ऑफ रिंग असं म्हणलं. आता काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द थिन रिंग फाइंड आउट करायचं आहे. अबाउट टँजंट सांगितलंय. मगाचा टँजंट आठवा, मगाचा टँजंट कसा होता, टँजंट होता परपेंडिक्युलर टू द प्लेन. प्लेनला परपेंडिक्युलर होता टँजंट. पण या ठिकाणी टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेन असं काही दिलंय का, तर नाही दिले. मग या ठिकाणी आता मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड आउट करायचा. ही आहे रिंग, ही आहे रिंग, ठीक आहे. हा आहे सेंटर, ही आहे रेडियस आर, हा आहे सेंटर सी, ठीक आहे. ओके, चला नंतर दाखवूयात आपण. आपल्याला काय सांगितलं, टँजंट. टँजंटचा विचार करूया. टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेन वगैरे काय सांगितलेलं नाही. म्हणजे आपण काय करणार, टँजंटला टच करून जातोय असं दाखव. काय करणार आपण, या रिंगला टँजंट टच करून जातोय असं सांगणार. असं दाखवू शकतो का मी? या ठिकाणी सांगितलंच नाही की टँजंट प्लेनला परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे इथं आपण तसं दाखवू शकत नाही. आपण टँजंट काय करणार, त्या रिंगला टच करून जातोय आणि पॅरलल टू द प्लेन आहे असं दाखवावं लागेल. मग आपण इथं असं दाखवूया, टँजंट हा आहे टँजंट. बरोबर आहे. हा पॉइंटला तुम्ही म्हणू शकताय ओ पॉइंट. बरोबर आहे. आणि या ऍक्सिस भोवती त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणारे आयटी. आयटी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टँजंट, तो काढायचा. कसा फाइंड आउट करता येईल, जरा विचार कर. काय करता येईल इथं, आपण एक काम करू शकतो. काय करता येईल आपल्याला, या रिंग मधून डायमीटर मधून एक ऍक्सिस दाखवूया. डायमीटर मधून पास होणारा एक ऍक्सिस दाखवूया, ठीक आहे. ओके, हा काय ऍक्सिस, याला नाव देऊ शकता तुम्ही एक्स एक्स डॅश. बरोबर. जो कुठून पास होतोय, तर डायमीटर मधून पास होतो, ठीक आहे. जरा या डिस्टन्सचा विचार करा. हे किती असणार आहे, हे असणार आहे आर इतकं. बरोबर. हे किती असणार, सर्क्युलर रिंग आहे. आणि इथून ते इथपर्यंत डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे, तर रेडियस इतकीच असणार आहे. आता दोन ऍक्सिस बघा, दोन ऍक्सिस कसे आहेत, एकमेकांना पॅरलल आहे, समजतंय. एक ऍक्सिस सेंटर मधून पास होऊन गेलाय आणि एक ऍक्सिस जो आहे तो ऍक्सिस टच करून गेलेला आहे. बरोबर आहे, समजतंय. एक ऍक्सिस जो आहे तो एक ऍक्सिस असा टच करून गेलेला आहे आणि एक ऍक्सिस जो आहे तो एक ऍक्सिस सेंटर मधून काय होते, पास होते. बरोबर. मग या दोन ऍक्सिस मधलं जे डिस्टन्स असणार आहे ते किती असणार आहे, या ठिकाणी पॅरलल ऍक्सिस थेरम आपण वापरू शकतो का, बघा दोन्ही ऍक्सिस कसे आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. म्हणजे इथं आपण म्हणू शकतो बाय पॅरलल ऍक्सिस थेरम. बाय पॅरलल ऍक्सिस थेरम. काय माहिती असायला पाहिजे पॅरलल ऍक्सिस थेरम मध्ये, फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे बघा पॅरलल ऍक्सिस थेरम मध्ये, आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आय ओ म्हणजे काय, फिक्स्ड ऍक्सिस भोवती काढलेला मोमेंट ऑफ इनर्शिया. फिक्स्ड ऍक्सिस कोणता घ्यायचा, ज्या ऍक्सिस भोवती रिंग रोटेट होते तो. मग कोणत्या ऍक्सिस भोवती रिंग रोटेट होते असं सांगितलंय, तर ज्या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला सांगितलाय तो ऍक्सिस म्हणजे फिक्स्ड ऍक्सिस. म्हणजे कोणता, टँजंट वाला. बरोबर. हा जो ऍक्सिस आहे या ऍक्सिस भोवती रिंग रोटेट होते. बरोबर. हा असा आहे, या ऍक्सिस भोवती रिंग अशी अशी रोटेट होते. आता अशी, समजतंय का. हा आहे टँजंट आणि या ऍक्सिस भोवती रिंग काय होते, अशी रोटेट होते या पद्धतीने. तर त्या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काय करायचं, फाइंड आउट करायचं. बरोबर.
ठीक आहे, मग पॅरलल ऍक्सिस थेरम वरून आपण आयओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर असं लिहिलं. आता या ठिकाणी आयओ म्हणजे फिक्स्ड ऍक्सिस भोवती काढलेला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच आय टी इज इक्वल टू असं असणार आहे. बरोबर, पहिल्यांदा फॉर्म्युला लिहितो इथं, पहिल्यांदा फॉर्म्युला लिहितो. आयओ म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे, आय टी. ठीक आहे, आयसी म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट रिंग पासिंग थ्रू द सेंटर. सेंटर मधून कोण पास होत आहे, सेंटर मधून कोण पास होतंय या ठिकाणी, सेंटर मधून पास होतोय एक्स एक्स डॅश हा ऍक्सिस. आणि जो कसा आहे तर डायमीटर मधून पास होतो, जो कसा पास होतोय तर डायमीटर मधून पास होतोय, म्हणजेच या ठिकाणी आपण लिहूयात आय डी. बरोबर, प्लस एम, एम म्हणजेच काय, मास ऑफ द रिंग. आणि एच, एच म्हणजेच काय, एच म्हणजे दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स, म्हणजे या ठिकाणी एच इज इक्वल टू आर असणार, एच इज इक्वल टू आर असणार, म्हणजे तिथं लिहितो एम आर स्क्वेअर. अच्छा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट द डायमीटर, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द डायमीटर आत्ताच फाइंड आउट केलं आपण, एम आर स्क्वेअर बाय 2 येतं, ते इथं टाकू शकतो आपण. बरोबर, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिंग अबाउट द डायमीटर एम आर स्क्वेअर अपॉन 2 प्लस एम आर स्क्वेअर. बस हे सॉल्व्ह केलं की आपल्याला आन्सर मिळेल. डिनॉमिनेटर सेम करूयात, 2 न मल्टिप्लाय केलं इथं तर काय येईल, हे आलं एम आर स्क्वेअर अपॉन 2 प्लस इथं 2 न मल्टिप्लाय केलं तर 2 एम आर स्क्वेअर होईल डिवाइड बाय 2. 2 न मल्टिप्लाय केलं, 2 न डिवाइड. ठीक आहे, 2 एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर 3 एम आर स्क्वेअर अपॉन 2. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिंग अबाउट द टँजेंट. कळालं का, इथं इथं जो टँजेंट होता तो टँजेंट प्लेनला परपेंडिक्युलर नव्हता, तो प्लेनला पॅरलल होता. या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला या पद्धतीने काढणार. आलं का लक्षात? ओके, तर आज आपण काय केलं, रिंग आणि रॉड याच्या वेगवेगळ्या केसेस घेतल्या आणि त्याच्या रिलेटेड मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला. आजचं लेक्चर मी इथं थांबवतोय. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करूया, डिस्क त्याच्यानंतर स्फिअर याच्या रिलेटेड वेगवेगळ्या पद्धतीने मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड आउट करता येईल, पॅरलल आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम जो आहे याचं ऍप्लिकेशन कसं वापरता येईल आता तुमच्या लक्षात येत असेल, हळूहळू येते लक्षात. लेक्चर जर तुम्हाला व्यवस्थित वाटलेलं असेल, आवडलं असेल तर लेक्चरला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. लेक्चर मी इथं थांबवतो, तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.